टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 5.5 कोटी रुपयांचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार। शेकडो शेतकऱ्यांचा तब्बल 6,800 क्विंटल शेतमाल लंपास। पुण्यातील एरंडेश्वर येथील धक्कादायक प्रकार। हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तुरीचा माल घेऊन व्यापारी मुलांसह फरार। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 100 ते 150 शेतकऱ्यांचा सुमारे 6,800 क्विंटल शेतमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तूर असा शेतमाल खरेदी करून त्याचे सुमारे 5.5 कोटी रुपयांचं देणं थकवून व्यापारी आणि आपल्या मुलांसह फरार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 17 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। एरंडेश्वर हे शेतीप्रधान गाव म्हणून ओळखलं जातं। या गावात मागील काही वर्षांपासून वास्तव्यास असलेले शेख हमीद शेख बालेसाब आणि शेख सरू शेख बालेसाब हे पिता-पुत्र सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांकडून नियमितपणे भुसार माल खरेदी करत होते। सुरुवातीला व्यवहारांमध्ये वेळेवर पैसे देऊन त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला। त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतमाल विकू लागले। मात्र मागील काही महिन्यांपासून या व्यापाऱ्यांनी एरंडेश्वर सह परिसरातील शेतकऱ्यांकडून 1,096 क्विंटल हळद, 3,630 क्विंटल सोयाबीन, 2,000 क्विंटल हरभरा, 57 क्विंटल गहू आणि 35 क्विंटल तूर असा एकूण सुमारे 6,800 क्विंटल शेतमाल खरेदी केलाय। मालाची उचल केल्यानंतर सध्या बाजारात तेजी मंदी आहे। काही दिवसात पैसे देतो असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना वारंवार आश्वासनं दिली, मात्र पैसे देण्यास सातत्यानं टाळाटाळ केली। यानंतर व्यापाऱ्यानं आपल्या मुलासह गावातून पोबारा केल्यानं शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं लक्षात येता संतप्त शेतकऱ्यांनी थेट पूर्णा पोलीस ठाणे गाठून प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली। प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। लंपास करण्यात आलेल्या शेतमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 5.5 कोटी रुपये। पोलिसांनी सामूहिक तक्रारीची दखल घेत संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे एरंडेश्वरसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची लाट आहे। संबंधित व्यापाऱ्याला तातडीने अटक करून शेतकऱ्यांची रक्कम वसूल करण्याची मागणी होते। अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचा आर्थिक गणित या फसवणुकीमुळे कोलमडलं असून या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। अमित सरुशेठ बोला यानं जी विश्वास ठेवला 10-15 वर्ष, आता पूर्ण लोकांनी विश्वास टाकला त्याच्यावर। टाकल्यावर त्यानं काय केलं, विश्वासघात केला। मला आज पैसे भरायचे होते 2-4 लाख हरभऱ्याचे, देतो सोमवारपासून मला फार पळून गेला। तुमची किती झाली फसवणूक अंदाजा? तुमची फसवणूक किती केली? 2 लाख 2 लाख रुपये फसवणूक झाली। हरभरा सर्व किसान कुकर मी अमित सरुशेठ यांना हळद 68 क्विंटल दिलेली आहे, चना आहे 26 क्विंटल आणि सोयाबीनमधले राहिलेले 1 लाख रुपये अशी त्याच्याकडे आहे। किती रक्कम आहे? एकदम 15,60,000 म्हणजे काय रक्कम दिली का आपल्याला? नाही, काहीच नाही, काहीच रुपया 1 रुपया दिला नाही। विश्वनाथ काळे हा एरंडेश्वरचा शेतकरी असून या हमीद सरू शेख याने माझी फसवणूक केलेली आहे। त्या फसवणुकीच्या तक्रारीसाठी तुमचा विश्वास कसा बसला त्या व्यापाऱ्यावर? त्याने 4-5 वर्ष आम्हाला देणं घेणं केलं, म्हणून आम्ही त्याच्याशी फसले गेलो। किती रुपयाला नुकसान झालं? माझं आज रोजी 6,70,000 रुपयाचं नुकसान झालं। काय माल काय विकला होता त्याला? माल मी सोयाबीन आणि हरभरा। आमच्या गावामध्ये तर 15 वर्षापासून ते व्यापार करत होता। व्यापार करत असताना त्याने विश्वास संपादन केला आणि आम्ही त्याच्या विश्वासाला बळी पडलो आणि त्याच्यात त्या उलाढाल करताना कधी पण रक्कम टायमाला त्याला दिल्यामुळं आम्ही त्याच्यावर खूप विश्वास टाकला। त्या विश्वासापोटी आमच्या बऱ्याच शेतकऱ्याची फसवणूक झाली। साधारणतः एरंडेश्वरमध्ये 5-6 कोटी एरंडेश्वरचाच एक असेल, पण त्याने सगळ्याच मिळून एक 15-20 कोटीच्या दरम्यान भ्रष्टाचार केला आणि तो करीत असताना त्यांनी असं झाला आणि 10-5 दिवस थांबून त्या पैसे देणार म्हणून सगळ्याला त्यांनी बोलला, पण त्यांचा शब्द नाही पाळला। जे आहे ती प्रॉपर्टी विकून मला जे जमते तसं देतो म्हणून त्यांनी 15-20 दिवस टाळटाळ केली आणि आता तो लोकांच्या सानिध्यात राहण्यास तयारच नाही। आज आपण पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला। काय अपेक्षा काय पुढच्या? अपेक्षा अशी आहे की साहेब त्यांच्या जे मिळगत प्रॉपर्टी आहे आता काल परवा जी त्याच्या नावाची होती तेवढी स्थगिती देऊन
त्या जे त्याच्यातून पैसे निघतात त्याच्या प्रॉपर्टीतून, किंवा त्यांना एवढा माल विकलेला तो काय माल त्यांनी सगळा काही त्यांनी असे पैसे त्यांनी जमा करून ठेवलेत, त्यांनी काही कुठं नेऊन ठेवले नसेल, पैसे एवढे असणार आहेत. कारण कालच्या हळदीच्या व्यवहारापुढे त्याच्याकडे 25 कोटी जातो, 25 लाखाच्या वरती असतात, 25 कोटीच्या दरम्यान असेल ते हळद. तर तेवढे ते लोकांना काही त्यांनी न देता पैसा डांबून ठेवला असेल, किंवा त्याची यामागे काही षडयंत्र असं काय वाटते का आपल्याला? षडयंत्र असू शकते, काय सांगता येणार नाही साहेब त्याच्या दृष्टिकोनातून. पण त्यांना जी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीतून लोकांना देण्याचे शब्द दिले होते, पण न देता त्याने परस्पर रजिस्ट्री करून दिल्या, आणि ते मग त्या प्रॉपर्टीची कशी विल्हेवाट लावली त्याचं त्याला माहीत, पण आम्हाला त्याच्यात काही कळत नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झाली, आता पुढची भूमिका काय असणार आहे आपली? पुढची भूमिका म्हणजे साहेब आम्ही आता इथं आमदार साहेब न्याय जर नाही मिळाला तर उपोषणाला इथं बसणार नाहीत. आम्ही उपोषणाला बसून आम्ही रीतसर कारवाई करू असं सांगणार आहे. शासनाला कारवाई करायला सांगणार आहे. त्याची ब्रेन मॅपिंग हो, करणार काही हो, कशात मोबाईल ट्रॅक हो, त्याच्यात 100% आरोपी सापडणार आहे. अमित शेटला मी हळद दिली, टोटल 91 क्विंटल 8 किलो. तर माझा आकडा टोटल त्याच्याकडे 16 लाखाचा आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला मी थोडं वाढून देण्याकरता याच्याकरता प्रयत्न करतो म्हणून शिनी. तर मी त्याला हळद दिली होती, तर टोटल 17 लाखाची हळद दिली, आणि ते पैसे दिवाळी झाल्यावर माझ्या अनामतमध्ये तर काय रक्कम तुम्हाला काय देण्यात आली का काही? रक्कम काही मला देण्यात आली नाही, फक्त माझी अनामतमध्ये म्हणून शिनी दिवाळीच्या कारण त्यांनी घेतली. मी त्याला टोटल 91 क्विंटल 8 किलो हळद माझ्यावेळी दिलेली आहे. म्हणजे एकूण 16 लाखाची फसवणूक झाली. हा, माझी एकूण 16 लाखाची फसवणूक झालेली आहे सध्या. फसवणूक झालेली आहे अंदाजा? साधारण याच्यामध्ये 100-500 शेतकरी असू शकतात, पण आज एकंदरीत इथं 107 लोकांनी इथं फिर्याद दिलेली आहे. 107 ते 9 लोकांनी फिर्याद दिलेली आहे. झिरोफाटा एरंडेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील 10-12 वर्षापासून जो व्यापारी होता शेख सरू शेख बालेसाहेब आणि त्याचा मुलगा शेख अमित आणि दुसरा एक त्याचा मुलगा होता, असा त्यांनी व्यापार इथं ठेवलेला होता. आणि या व्यापारातून त्यांनी एक लोकांचं काय केलं, विश्वास संपादन केला. आणि ते विश्वास संपादन केल्याच्या नंतर शेतकऱ्याचं जे पीक आहे, हळद असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्याचबरोबर हरभरा असेल, या सगळ्या याच्या बाबतीत अनामतमध्ये त्यानं घ्यायची, आणि अनामतमध्ये घेऊन लोकांना विश्वास करायचा, मी तो 2 महिन्यानं पैसे देतो, 3 महिन्यानं पैसे देतो, असं एकंदरीत साधारण ॲव्हरेज जर धरलं तर 11, 15, 20 कोटीच्या आसपास असणारा हा जो व्यवहार त्यानं केला. आणि त्या व्यवहारातनं त्याने 2-4 कोटीची प्रॉपर्टी घेऊन ठेवली. आणि ती प्रॉपर्टी घेऊन ठेवल्याच्या नंतर त्यानं जे काही या पिकाचा जो पैसा आहे तो पैसा कुठंतरी संग्रहित करून कुठंतरी हे केलं. आणि पहिल्या सुरुवातीला त्यानं त्याचा मुलगा गावाच्या बाहेर काढून दिला. त्याच्यानंतर त्यानं आपले जवळचे नातेवाईक गावाच्या बाहेर काढले. आणि नंतर मी एक अटॅक येतो, मला असं येतो, असं त्यानं 2-4 दिवस लोकांना घुमवलं. आणि नंतर त्याची जी काही फॅमिली होती, ती फॅमिली या ठिकाणावरती काल ती फॅमिलीसुद्धा घर सोडून कुठंतरी पळून झालं. साधारण 1 महिना झालं. त्याचा मुलगा जो अमित आहे, मेन व्यवहार करणारा, मेन जे रक्कम किती फसवणूक झालेली? अंदाजित 15 कोटीच्या पुढेच असेल. अंदाजे 15 ते 20 कोटीपर्यंत फसवणूक झालेली आहे. या अनुषंगानं आम्ही आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्याकडे शिकायत केली, तक्रार केली. त्यांनी पोलीस प्रशासन आणि तसेच राजेश विटेकर साहेब, आमदार राजेश विटेकरजी साहेब यांनी SP साहेबाला बोलले. SP साहेबांकडे आम्ही गेलोत आणि शेतकऱ्यांनी व्यथा आपली बांधली. आणि ती व्यथा बांधल्याच्या नंतर रीतशीर आता पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांच्यावर FIR फाडला. या FIRचे फिर्यादी म्हणून प्रमोद माणिकराव काळे, माजी सरपंच, एक फिर्यादी म्हणून दिले. आणि बाकीच्या लोकांचं सगळे काही प्रूफ आहेत आणि पावते आहेत, त्याचबरोबर आधार कार्ड्स आहेत आणि काही रेकॉर्ड्स आहेत. ते रेकॉर्ड्स हे केलं की आमच्या शेतकऱ्याची अशी मागणी आहे की याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजेत. अगदी ब्रेन मॅपिंगपर्यंत व्हायला काही हरकत नाही. कॉल रेकॉर्ड्स तपासले पाहिजे. यामागे काही षडयंत्र आहे असं काय वाटतं का? षडयंत्र असू शकतं, का असू शकत नाही. त्याला व्याजानं पैसे देणारे काही लोक आहेत, त्या लोकांनी याला पुढं केलेलं असेल आणि लोकांची पिकं या पद्धतीने त्यांनी हडप केले. आणि त्या थोडे लोकांना काहीतरी 4,000 5,000 असे दिलेले आहेत. आणि त्या लोकांना आज रजिस्टर करून देतोय हां. म्हणजे याच्या पाठीमागं कुठलं तरी षडयंत्र कोणतरी रचलेलं असं, ही निश्चित बाब होऊ शकते. आता पोलीस तपासामध्ये निश्चितपणे ह्या सगळ्या बाबी समोर येणार आहेत. शासन व प्रशासनाकडून आपली अपेक्षा काय आहे समोर? शासनानं याच्यावर पारदर्शकपणे आणि उच्चस्तरीय जेवढ्या टेक्निकल तंत्रज्ञानानं चौकशी करता येईल
त्या तंत्रज्ञानानं उच्चस्तरीय चौकशी करावी आणि त्याचबरोबर संबंधितांना पकडून आणून इथं एक हे करावं आणि शेतकऱ्याची जेवढी काही पिकाची नुकसान झालेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, पाऊस पडत नाही आहे, दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आणि पाठीमागेही फार मोठे संकट आलेले होते. याच्यातून शेतकरी पूर्णपणे आज हतबल झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. याच्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं याच्यामध्ये दखल घ्यावी. याच्यामध्ये जे काही महाराष्ट्र शासनातलं मंत्रिमंडळ आहे यांनी दखल घ्यावी आणि विशेष म्हणजे महसूल प्रशासन आहे आणि तिथं रजिस्ट्री आहे, त्या संबंधिताची रजिस्ट्री ही संबंधितानं करून घेऊ नये ही या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत. त्याची की जे प्रॉपर्टी आहे त्याची प्रॉपर्टी कुठल्याही प्रकारची विक्री होऊ नये, त्याच्यावर बॅन लावे जावेत आणि लिलाव करून आणि शेतकऱ्याचा जो काही त्यानं फसवणूक केलेली आहे तेवढे पैसे शेतकऱ्यांना वापस करावे. पुढील नियोजन महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.